बारीक मिक्स करून थोडी वाफ येऊन द्यायची. थोडीशी वाफ आली. आता पाणी सुटलेलं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि बारीक गॅसवर 5 ते 10 मिनटं ही आपली भोपळ्याची लाल भोपळ्याची भाजी तयार आहे. बघा चांगलं शिजलेलं आहे. 10 मिनटं बारीक गॅसवर शिजवून घेतलेलं आहे. छान शिजलेलं आहे. भाजी पण खूप छान लागते. आता वरून आपल्याला ओलं खोबरं टाकायचं.